मित्रांनो, आज सकाळपासून पावसाचं वातावरण होतं आणि 1 वाजेपासून फुल असा पाऊस पडलेला आहे. हे पाहू शकता तुम्ही, समजा धुकं पसरले. हे आमच्या गावची टाकी. इकडे पाहू शकता वळवाचा असा फुल असा जबरदस्त पाणी पडलेलं आहे. हे पाहू शकता मित्रांनो, असं झुऱ्या वाहत होत्या त्यांनी. बाबा 1-2 तास पाऊस पडलाय, फुल असं पाणी करून टाकले. आणि इकडं पाहू शकता वरती कडे पण निघाले, ते फुल असं जबरदस्त पाणी पडलेलं आहे. बाबा या झुऱ्या पाकिट वाहत होते. मला अंदाज असेलच किती पाऊस पडलाय झुऱ्या पाहून. हे पाहू शकता खाली फुल असा पाऊस पडलेला आहे, जबरदस्त असा पाऊस पडलेला. रस्त्यानं अख्खा पाणी झालेलं आहे आणि थोडं येऊच राहिलंय अजून. तर शक्यता आहे पाऊस यायची. पाऊस येतोय का नाही. या साईडला पाहू शकता समजा धुकं पसरलेलं आहे. इथं खाली आपल्या शेळ्या चर राहिले ते. आज शेळ्या सोडायला सुद्धा लेटच झालं थोडं. हे पाहू शकता. हे मित्रांनो, हे सागाचं झाड आहे. हे पाहू शकता इकडं पण एक आहे. हे आमच्या गावाची पाण्याची टाकी, म्हणजे एकदम पाणी सोडलं जातं गावाला. इकडं पाहू शकता फुल धुकं आहे. असं पाऊस पडल्यानंतर परत धुकं येतंय, तसं धुकं पसरलेलं आहे. चला या टाकीवरती जाऊन दाखवतो तुम्हाला. हे पाहू शकता वरून टाकी अशी आमच्या गावातली. पाहू शकता इकडं वरती. ही दुसरी टाकी बांधली मित्रांनो. चंदेवच्या डोंगरावर पण धुकं पसरलेलं. पाहू शकता इकडं कडे कसे वावर राहिले ते. हे पहा लोकांनी आता शेळ्या सोडलेल्या. इकडं पाहू शकता पावसामुळे आता शेळ्या सोडलेल्या. तिकडं कुठं चालू आहे. तिथं का आली ती. तिथं काल लाव ना. गेल्या मारू दे, खाऊन दे. चाल तिकडं कुठं गेल्या त्या.
हम्म.